गिरगाव ध्वजपथकाला 20 वर्ष पूर्ण झालीत आणि पथकाची प्रॅक्टिस तर तुम्ही सगळ्यांनीच बघितली असेल. 2024चा हा गुढीपाडवा अनुभवण्यासाठी आपण आता जाऊया गिरगावमध्ये. आता उठून हा व्लॉग बनवतोय. वाजल्यात 6:15 आणि आम्ही पहाटे 3 वाजल्यापासून रेडी होतोय. 6:15 पण 3 नाही, 3ला मी उठले. 4:30 ते 7:15 रेडी होते. कळलं, हे डोळ्याक लावले ते ना मग अर्धा दिसता पुरा नाही दिसणार. आणि हे खरं आहे, या लोकांना कळणार नाही. मी आज सांगतलंय काय काय जाता नऊवारी घातल्यानंतर. नेसवणाऱ्याचं काम निघालं तर वेगळीच गोष्ट. डोळ्यात इतक्या वजन असा की माका माणसं अर्धी दिसतात. मी असं अर्धा बघते आणि हय पण वजन गळ्याक जाम झाला. थँक्यू. जरा आता फोन मला उतरताना रोलच करून दिला. तर गिरगावच्या पाडव्याच्या वेळेला पार्किंगचा खूप इश्यू होतो. एका बाजूला जाऊन पार्क करा आणि या त्यापेक्षा आम्ही टॅक्सीने आलोय आणि सगळ्यात पहिलं शूट करून घेतोय. शूट करून झाल्यानंतर लगेच मग गिरगावमध्ये जाऊ. मला वाटलं गाडी येते सा. फोटो शूटा मारता याचा लगीन करूचा. सगळ्यात महत्वाचं पोट मागे घे. काय स्माईल आहे. आली 4 स्थळ पोरींची आली. तर गिरगाव ध्वजपथक रामायण नावाचा कन्सेप्ट परफॉर्म करणार होता आणि त्यासाठी आधीच मला उशीर झाला. त्यामुळे मी लवकर पहिलं जाऊन जिथे आमचं पथक आहे तिथेच जाऊन उभी राहिले, कारण ते मला देखील अनुभवायचं होतं. गिरगाव ध्वजपथकाचा रामायण हा परफॉर्मन्स जो होता हा ट्रॅव्हल विथ मन या इंस्टाग्राम पेजने खूप छान टिपलाय. तर तो व्हिडिओ मी तुम्हा सगळ्यांना नक्की दाखवते, ज्याच्यावरून तुम्हाला कल्पना येईल की रामायण म्हणजे नक्की काय होतं.
गेल्या वर्षी मला बऱ्याच लोकांना भेटता आलं नाही, त्यामुळे यावर्षी मी मनसोक्त सगळ्यांना भेटून घेतलं. सबको मौका मिलेगा. एकदम मजा आहे. मी तर एक फोटो काढणार होतो. अरे मी कोण ना ओळखणार व्हायला. डेअरी मिल्क हवी. डेअरी मिल्क इरादा चेंज झाला ना. डेअरी मिल्क हवी आहे ना. डेअरी मिल्क हवी असेल तर एक फोटो काढ.
अगं हसकी नाही ती बोलते नक्की बघू कुठे 3-3 अरे कुठे आता निघाले चांगलेलं आहे फोटो ठेव माझ्यासाठी पण फोटो काढतोय या व्यासपीठामध्ये खूप खूप स्वागत. हे व्यासपीठ महाराष्ट्राला दिलेलं असतं पण याला अर्थ मिळते आम्हाला नाव लावता आलं नाहीये तेव्हा तुमचंही स्वागत. ए जरा तू डिस्टन्स बनवून मैं थोड़ा डिस्टन्स कर लावून मैं इथे बघ हे आया गिरगावच्या शोभायात्रेमध्ये मी यावर्षी फक्त सगळ्यांना भेटले. मी काही वादन केलं नाही, पण गेल्या वर्षी मला भेटता आलं नव्हतं, त्यामुळे यावर्षी मी मनसोक्त सगळ्यांना भेटून घेतलं आणि छान वेळ घालवला, मस्त फोटोज काढले. अशा प्रकारे गिरगावचा गुढीपाडवा संपन्न झालेला आहे आणि आता बस झालं. आता आम्ही कम्फर्ट झोनमध्ये जातो आहे. कम्फर्ट झोनवाले कपडे आता मी घालेन. खूप काय काय टोचलं आहे मला, पण अंकिताने खूप छान मेकअप केला माझा. अंकिताने एवढी मेहनत केली की मला शेवटपर्यंत माहिती नव्हती की मी साडी कोणती घालणार आहे, मी काय करणार आहे, सगळं अंकितानेच केलंय. कॅमेरामॅन तेजस रसम सोबत मेकअप आर्टिस्ट अंकिता आणि कोकण आर्टिस्ट गर्ल आणि सानिका कोकण आर्टिस्ट गर्ल मुंबई. काय नाही, ही 3 दिवसाची मेहनत जी आहे सकाळी 4 वाजता उठून केलेली ती अशी कोणीतरी मारल्यासारखं वाटतंय. नाही एवढी हिंमत नाही कोणाची. असं काय करणार, करावं लागतं पोटा पाण्यासाठी. स्वतःच्या दुसऱ्यांच्या पोटा पाण्यासाठी. आम्ही काय पगारावरची माणसं आहोत ना, आमचा पगार देऊच. अंकिता कसा वाटला? दरवर्षी सेम. काय नाही, कामाचं काय नाही, दरवर्षी सेम. दरवर्षी अंकिता होत. आता गेली 3 वर्ष अंकिता माझा मेकअप करते. पाडव्या बाकी तर असतेच, पण सलग 3 वर्ष पाडवं म्हटल्यानंतर अंकिता असतेच. तुझं काय रे? ओळखायला लागली. माझं काय नाही, आपण कमी तिथे आम्ही. आणि अतिशय सुंदर मेकअप केला होता अंकिताने. मला सगळे सांगत होते की तू नवरीसारखी दिसतेस. ज्यांची लग्न आहेत त्यांनी अंकिताला आणि सांगताना सांगा मला अंकिताचे रेफरन्स आले म्हणजे नाही, माझ्या ब्राईड स्पेशली हे सांगतात. म्हणजे मी माझ्या सगळ्या ब्राईड्सना विचारते की तुम्हाला रेफरन्स कुठून मिळाला. सो त्यांचं कोकण हार्टेड गर्ल, बस तिथे विषय संपला. आणि मी म्हणजे चांगलाच मेकअप करतेस तू, त्याच्यामुळे प्रश्नच नाही. मला सगळीकडेच ती लागते. म्हणजे देव करो आणि मी एवढी कमवायला लागू दे की मी अंकिताला कायमचं माझ्याकडेच ठेवून माझाच मेकअप करत बस, माझ्याच सोबत राहा, उठता बसता मला काय ते खापत राहा, असं तिला ठेवून. थँक्यू तेजस, एवढं मला करायचं. हे माझं स्वप्न आहे. होणार. आणि ही पण ही आज आली, इथे नाव मी येते. अरे पण मी जसं तिला पाडव्याला पहिल्यांदा आली होती. करते रे दम. डोळे पण पुसते. ज्याचं कळतं त्याचं कळतं. चांगलं सांगायचं म्हणजे अंकिताला चांगलं सांगणं. आज तेजसने मला एवढं म्हणजे तिथे सांभाळलंय रॅलीमध्ये. असा करत होता, ए चला चला पुढे चला. मी त्याला
थांब रे थांब जरा शांत राहा. त्या आजूबाजूचा काका बोला नाही नाही तू मागच्या व्हिडिओ मध्ये पण गेल्या वर्षी असंच बोलली होती असं ते म्हणाले. जोरात ओरडत होतास रे तू लोकांना. म्हणजे तुला शेवटी तुझ्या एका बघ माझं लक्ष नसताना एकाने असं नका करू. डायरेक्ट येऊन खांद्यावर ओळखत नाही. कसं असतं म्हणजे एकाला कम्फर्ट झोन असतो. आपण तिला कळत नव्हतं मी तुला ते सांगतोय की आपण रूट चुकतोय आपला. आणि मग ते शेवटी तिला सांभाळणं गरजेचं होतं. कारण लोक कशी असतात कुठले स्वभावाचे असतात आपल्याला माहित नाही. मग थोडासा आवाज वाढवावा लागतो. तर तुम्हाला कोणाला मी वाईट वाटलं असेल तुम्हाला हिटलर वाटलं असेल तर सॉरी पण ते आम्हाला गरजेचं होतं. जळतात थँक्यू. नाही तू खूप काळजी घेतलीस माझी त्याबद्दल प्रश्नच नाही. म्हणजे मी काही बाउन्सर घेऊन आले नव्हते. मला बरेच लोक विचारत होते ताई यंदा बाउन्सर्स नाही आणलेस काय. एकच होतो छोटं होतो पण बाउन्सर होतो आमचं. पोरं आहे मी असं असा हात करून चालत होता माझ्या दोन्ही बाजूने असा. मी असं मागे बघते तेजस थांब जाते मी पण नाही असं बाजूला म्हणजे जर कोण मग ओळखत जरी नसत ना तरी कोणतरी असं काही झालंच नाही की हिला कोण ओळखत नव्हतं. आम्ही जिकडे थांबवत होतो तिकडे अर्धा फोटो काढत होते. बाबा जास्त झाले म्हणून अर्ध्या वर्षून इलंय. तर अशा प्रकारे पाडवा संपलेला आहे. हा संपलेला नाही आहे. पाडवा म्हटल्यानंतर संध्याकाळी काय असतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर मी आता चालले गुढीपाडवा मेळाव्यासाठी आणि ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. टिल देन बाय बाय टेक केअर. सगळ्यांनी काळजी घ्या आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.